पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्येचा उलगडा होणार आहे। आरोपी पद्मसिंह पाटील प्रकृतीच्या कारणास्तव यावेळी अनुपस्थित असणार असल्याचं कळतंय। कोर्टाने सर्व आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्या संदर्भातली अपडेट पाहतोय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। कोर्टाने सर्व आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश दिलेले होते। पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। तर पद्मसिंह पाटील हे न्यायालयात हजर झालेले आहेत। त्याची दृश्य आपण पाहतोय। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची एक घडामोड आपण पाहतोय। पद्मसिंह पाटील हे न्यायालयात हजर झालेले आहेत। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्येचा उलगडा होणार आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप होता। पद्मसिंह पाटील आता न्यायालयामध्ये हजर झालेले असल्याचं कळतंय। राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्येचा उलगडा होणार आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय। पद्मसिंह पाटील हे न्यायालयात दाखल झालेले आहेत। आरोपी पद्मसिंह पाटील प्रकृतीच्या कारणास्तव या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल आहे, काय अधिकच्या अपडेट्स? आपण जर पाहिलं तर 2006 साली राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा आज निकाल आहे। आणि या निकालासाठी आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी पद्मसिंह पाटील जे आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून तत्कालीन खासदार पद्मसिंह पाटील यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या जामिनावर होते। गेल्या वेळी जी सुनावणी त्या कारणामुळे आजची तारीख जी आहे ती देण्यात आली होती आणि आज आपण जर पाहिलं तर आज त्यांना आता कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। आणि जेवढेही सगळे तर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल आहे। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्येचा उलगडा होणार आहे। कोर्टाने सर्व आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता। तर पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आरोपी पद्मसिंह पाटील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहणार नाहीत अशी माहिती होती, मात्र रुग्णवाहिकेतून ते कोर्टामध्ये दाखल झाल्याचं कळतंय। पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। 20 वर्षांनी या हत्याकांडाचा आज निकाल लागतोय। 20 वर्षांनी पवनराजेंच्या हत्येचा उलगडा होणार आहे। रुग्णवाहिकेतून पद्मसिंह पाटील न्यायालयात दाखल झाल्याची आपण दृश्य पाहिली। कोर्टाने सर्व आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश दिले होते। पद्मसिंह पाटीलही रुग्णवाहिकेतून न्यायालयात दाखल होत आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे। आरोपी पद्मसिंह पाटील हे कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे। तर मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर यांच्यावर 2006 साली गोळीबार झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून गोळीबार केलेला होता। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता। पवनराजे निंबाळकर यांचा मृत्यू झालेला होता। त्यांची हत्या झालेली होती आणि त्या प्रकरणाचा आज 20 वर्षांनंतर निकाल लागतो आहे। या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। 3 जून 2006 रोजी मुंबईतून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता। यामध्ये चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोर होते ज्यांनी हा हल्ला केला होता।
गोळीबार केला होता। 2009 मध्ये सीबीआयकडून पद्मसिंह पाटलांना अटक करण्यात आली होती। सप्टेंबर 2009 पासून ते जामिनावर बाहेर आहेत आणि आज या केसचा निकाल लागतो, या प्रकरणाचा निकाल लागतो आणि त्या प्रकरणाच्या निकाला दिवशी पद्मसिंह पाटील न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत। रुग्णवाहिकेतून ते थेट न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। 20 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण, ज्या प्रकरणानं राज्य हादरलेलं होतं, त्या प्रकरणाचा निकाल हा आज लागतो आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागतोय। दरम्यान ओमराजे निंबाळकर सुद्धा न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। 20 वर्ष 13 दिवस संघर्षाची अपेक्षा न्यायाची, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केलेली आहे। माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब, त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठुर हत्या होऊन सुमारे 20 वर्ष झाली। अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत, अशी सोशल मीडियावर पोस्ट ओमराजे निंबाळकर यांनी केली। आणि आत्ताच्या क्षणाची या प्रकरणातली अपडेट काय, तर पद्मसिंह पाटील हे आता न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यावर चुलत भाऊ असलेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। 20 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे। तेव्हा 20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं होतं, तर 3 जून 2006चा तो दिवस होता। मुंबईहून उस्मानाबादकडे पवनराजे निंबाळकर निघाले होते आणि त्यावेळी नवी मुंबईतल्या कळंबोली इथं त्यांच्यावर गोळीबार झाला। या गोळीबारामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांचाही मृत्यू झालेला होता। प्रतिनिधी रहीम शेख फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, काही तपशील देतील। रहीम, 20 वर्ष 13 दिवसाची प्रतीक्षा आज म्हणजे या खटल्याला लागली होती आणि आज त्याचा निकाल आहे। कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती आणि तेव्हापासून हा खटला सुरू आहे। आता खासदार ओमराजे निंबाळकर हे न्यायालयात पोहोचलेले आहेत, तर डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सुद्धा न्यायालयात पोहोचलेले आहेत। या गेल्या 20 वर्षापासून या निकालाची प्रतीक्षा होती, परंतु उत्सुकता होती की निकाल काय लागणार। आज तो दिवस आलेला आहे ना, आज समजून जाईल की निकाल काय लागणार आहे। ओंकार, आज निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणारच आहे। नेमकं 20 वर्षांपूर्वी काय घडलेलं होतं आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। 3 जून 2006चा तो दिवस होता। मुंबईतून उस्मानाबादकडे पवनराजे निंबाळकर निघाले होते। नवी मुंबईमध्ये ते पोहोचले। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये त्यांच्यावर 2 अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला। या गोळीबारामध्ये पवनराजे निंबाळकर स्वतः आणि त्यांचा चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला। 2 अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केलेला होता, पाठलाग करून हल्ला करण्यात आला। 2009 मध्ये सीबीआयकडून पद्मसिंह पाटील, जे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत, त्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा होता आणि त्यांना आरोपी करण्यात आलं। पुढे सप्टेंबर 2009 मध्येच ते जामिनावर बाहेर आले आणि तेव्हापासून ते जामिनावर बाहेर आहेत। आता या प्रकरणाचा निकाल लागतोय आणि या निकाला दिवशी ते स्वतः न्यायालयामध्ये हजर सुद्धा झालेले आहेत। रुग्णवाहिकेतून ते थेट न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ओमराजे निंबाळकर सुद्धा आता न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। आरोपी पद्मसिंह पाटील हे न्यायालयात पोहोचलेले, ते थेट रुग्णवाहिकेतून न्यायालयात पोहोचलेत, तर ओमराजे निंबाळकर सुद्धा आता न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। न्यायालय या सगळ्या प्रकरणी नेमकं काय निकाल देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण, 20 वर्षांपूर्वी संपूर्ण राज्य ज्या प्रकरणानं हादरलं होतं ते प्रकरण। राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला। चुलत भाऊ असलेले पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर झाला। 2009 साली सीबीआयनं पद्मसिंह पाटलांना अटक सुद्धा केली होती। 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि सप्टेंबर 2009 मध्ये जामिनावर ते बाहेर आले। ते आतापर्यंत जामिनावर बाहेरच आहेत। आरोपी होते, त्यांना 2009 पासून जामिनावरती बाहेर ठेवलं होतं। याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं आता कोर्टाचा निकाल आहे। बाहेर ठेवलं होतं, याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं आता कोर्टाचा निकाल आहे। आरोपी होते, त्यांना 2009 पासून जामिनावरती बाहेर ठेवलं होतं। याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं आता कोर्टाचा निकाल आहे। आरोपी ओमराजे निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मला वाटतं आता थोड्या वेळात निकाल लागेल, त्यानंतर प्रतिक्रिया देतो असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। मात्र हे म्हणण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे। माध्यमांशी बोलण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपेक्षा न्यायाची अशी त्यांनी पोस्ट केलेली आहे। 20 वर्ष 13 दिवस संघर्षाची अपेक्षा न्यायाची
माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठुर हत्या होऊन सुमारे 20 वर्ष झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत अशी सोशल मीडियावर पोस्ट त्यांनी केलेली आहे. तर आज या प्रकरणाचा निकाल लागतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढे लिहिलंय, आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अशांचा आज फैसला होणारी अपेक्षा आहे. रक्ताच्या नात्याचा उल्लेख त्यांनी का केलेला आहे? कारण पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकरांचे चुलत भाऊ आणि त्यांच्यावरच या प्रकरणामध्ये हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सीबीआयनं तो दावा केलेला आहे. ते आरोपी आहेत. 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजकीय वैमनस्यातून राजकीय वैरातून हे घडल्याचा आरोप आहे. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा हा संघर्ष आहे असं सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुढे लिहिलेलं आहे. आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. 20 वर्ष झाली हे केस चालू आहे. हे प्रकरण सुरू आहे न्यायालयामधून. हे प्रकरण सुरू आहे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये. निंबाळकर कुटुंबीय आहेत आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एवढा वेळ निकालासाठी कधीच लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लावून न्यायाची अपेक्षा करतायत. न्यायाला उशीर झाला, आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजे साहेबांच्या व समद काझी यांच्या खुनाला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे असं सोशल मीडिया पोस्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा आज निकाल लागतो आहे. न्यायालयाकडून निकाल येणं अपेक्षित आहे. आज फायनल हिअरिंग आहे, अंतिम निकाल. आणि अंतिम निकाल नेमका काय येतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर आता न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा थोड्याच वेळात निकाल समोर येणार आहे. आरोपी पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत. 20 वर्षांपूर्वी घडलेलं हे हत्या प्रकरण, या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. नेमकं काय घडलं होतं? 3 जून 2006चा तो दिवस होता आणि त्या दिवशी मुंबईहून उस्मानाबादकडे पवनराजे निंबाळकर जात होते. ते नवी मुंबईमध्ये पोहोचले. नवी मुंबईच्या कळंबोली इथं त्यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्या गाडीमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत असलेले त्यांचे चालक समद काझी यांचाही मृत्यू झालेला होता. 2009 मध्ये या प्रकरणी पद्मसिंह पाटलांना सीबीआयनं अटक केली. 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयनं दावा केला. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. खटला सुरू झाला. पुढे सप्टेंबर 2009 मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि तेव्हापासून पद्मसिंह पाटील हे जामिनावर बाहेर आहेत. आता आज या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार आहे आणि या अंतिम निकालासाठी म्हणून पद्मसिंह पाटील हे न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव मागच्या सुनावणीला ते हजर नव्हते. या सुनावणीला 9ही आरोपींनी हजर राहावं असे न्यायालयाचे निर्देश होते, आदेश होते आणि त्यामुळं पद्मसिंह पाटील हे थेट रुग्णवाहिकेतून न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. दरम्यान ओमराजे निंबाळकर सुद्धा न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. एकूण 9 आरोपींवर हा खटला आहे. पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन यांचा या 9 आरोपींमध्ये समावेश आहे. ही दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळी ओमराजे निंबाळकर न्यायालयामध्ये पोहोचले त्यावेळची ही दृश्य आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा अगदी थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. खरं तर हे हत्याकांड 20 वर्षांपूर्वी घडलं. त्यावेळी महाराष्ट्र हादरला. त्यानंतर 2009 मध्ये ज्यावेळी पद्मसिंह पाटलांना अटक झाली त्याही वेळी महाराष्ट्रानं आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण राज्याचे माजी गृहमंत्री, माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. आता आज या प्रकरणाचा निकाल येतोय आणि मागच्या 20 वर्षांपासून धाराशिवच्या राजकारणामध्ये हे हत्या प्रकरण प्रचंड चर्चेत राहिलेलं आहे, इम्पॅक्ट करणारं राहिलेलं आहे.